माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। तर आज मी घेऊन आले आहे प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग शिकणार आहोत। तर इथे मी प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे। तर आता ह्याची स्टिचिंग बघूयात आपण। त्यासाठी मी हा भाग घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे। तर हा भाग आपल्याला सरळ ठेवायचा आहे, खाली ब्लाऊज पीस आणि वरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। आता ह्याला आपण इथून अशी टिप मारून घेणार आहे, सरळ ठेवूनच दोन्ही साईडला अशी टिप मारून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी टिप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला। आता ह्याला आपल्याला पलटी करायचं। सो हे असं करायचं आणि आता इथे आपल्याला दाब टिप मारून घ्यायची दोन्ही पण साईड। आणि बाकी जो हा वरचा भाग आहे ना, हा पूर्ण आपण जोडून घ्यायचा। सेम कलरचा दोरा असल्यामुळे नीट दिसत नसेल, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। स्टिच करून घ्यायचं। अस्तर आणि फॅब्रिक मी इथे जोडून घेतलं आहे, बघू शकता ही टिप दिसते तुम्हाला। आता जो साईडचा भाग शिल्लक राहिलेला आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा हा पूर्ण भाग। तर बघू शकता इथे मी दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर जो हा पार्ट आहे ना, तो सेम त्याच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तर आता मी हे स्टिच करून घेते। इथे मी दोन्ही पार्ट स्टिच करून घेतलेले आहेत। आता जो हा शिल्लक राहिलेला भाग आहे तो कट करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला हा पार्ट इथे स्टिच करायचा आहे, म्हणजे हे असं सरळ दिसतंय। आता आपल्याला इथे असं टाकून अशी स्टिच करायची खाली पण। तर खालून आपल्याला स्टिच करायचं आहे, खाली आपल्याला लॉक टिप लावायची, म्हणजे इथून टिप निघू नये, म्हणजे उसवू नये, पूर्ण जॉईन करून घ्यायचं। ते काय होतं ना, कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही। जर आपण परफेक्ट माप घेऊन जर कटिंग केली असेल ना, तर बघू शकता कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही। आता ह्याला आपण डबल टिप मारून घेणार आहे। तुम्ही सिंगल पण टिप मारू शकता, पण ना हा ब्लाऊज लगेच उसवण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो डबल टिपच मारून घ्यायची। हे जॉईन केल्यानंतर हा पार्ट असा दिसतोय। दुसरा पार्ट पण आपण सेम अशाच प्रकारे स्टिच करून घेणार आहोत। इथे बघू शकता म्हणजे दोन्ही पार्ट स्टिच करून झालेले आहेत। आता आपण ह्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी जॉईन करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, टेपनी ह्याचं मेजरमेंट काढून घ्यायचं आहे, किती येते इथे। आता बघा इथे 9.25 पेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं, म्हणजे 10.25 घ्यायचं। तर इथे मी अस्तर आहे ना, ते असं पूर्ण 10.25 आणि इथून असं 2 मीटर घेतलेलं आहे। आता हे असं मधून प्रेस करायचं, म्हणजे दोन्ही किनारे जॉईन करून अशा प्रकारे। तर जी हुक पट्टी असते ना, ती ना वरून आतमध्ये असते। जे आपण हुक लावतो ना, म्हणजे जिथं हुक लावलेलं असतं तिथं, मग इथून वरून टिप मारून घ्यायची। तर ह्याच्या खाली साधारण आपल्याला अर्धा इंच भाग खाली शिल्लक ठेवायचं आहे। ते कशासाठी ते पुढे सांगेलच मी। त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती अशी दाब टिप देऊन घ्यायची। आता जो आपण खाली अर्धा इंच पार्ट ठेवलेला आहे ना, तो काय करायचा, हे असं पलटी करायचं आणि हे इथं असं दाब देऊन अशी टिप मारून घ्यायची, खालून ओपन होऊ नये म्हणून, धागे निघू नयेत म्हणून। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे इथं असं टिप मारून घ्यायची आणि आता इथं खालून इथं पण अशी टिप मारून घ्यायची। इथं लॉक टिप मारायची, धागा निसटू नये म्हणून। अशी टिप मारल्यानंतर सरळ पण आपल्याला अशी टिप मारून घ्यायची इथे। डबल किंवा सिंगल तुम्ही मारू शकता, मी इथं फक्त सिंगलच टिप मारणार आहे। इथे झाली आपली हुक पट्टी, म्हणजे इथं हुक लावायची, बघू शकता। आपल्याला लूप पट्टी म्हणजे हुक अडकवण्यासाठी जी पट्टी असते ना, ते बसवायची। त्यासाठी पण आपण मग अशी जेवढा कपडा घेतला तेवढंच घ्यायचं, पण हा ना फॅब्रिकचा कपडा घ्यायचा, हा अस्तरचा कपडा घ्यायचा नाही, कारण ही वरती येणार आहे ना, त्यामुळं आपण इथं फॅब्रिकचा कपडा घ्यायचा। तर मग अशी आपण वरून आतमध्ये फोल्ड केलं होतं, तर आता आतून वरती फोल्ड करायचं। आता हे मध्ये असं प्रेस करून इथून अशी टिप मारून घ्यायची। तर इथे बघू शकता मी अशी टिप मारून घेतली आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायची, ज्या प्रकारे आपण मग अशी घेतली त्या प्रकारेच मी अशी टिप मारून घेतली। आता हे काय करायचं, खालून असं आतून फोल्ड करायचं आणि इथं अशी टिप मारून घ्यायची। अशा प्रकारे मी फोल्ड करून टिप मारून घेतली, हा धागा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे असं करून इथे अशी टिप मारून घ्यायची। तर बघा
अशा प्रकारे. तर हा पार्ट ओपन राहणार, कारण आता आपल्याला इथं गळ्याला असा गोट घालून घ्यायचा. गोट घातल्यानंतर हा इथे आपण टिपा मारून घेणार आहोत. पण आपण गोट घालून घेऊयात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्याकडे मापल ब्लाऊज आला आहे ना, तो असा लावून बघायचा. गळा किती डीप घ्यावा लागतं. आता एवढा गळा डीप घ्यावा लागतं. ह्याच्यावरती ना अर्धा इंच घ्यायचं. इथं मी रेश मारून घेते अशा प्रकारे. इथं मी रेश मारून घेतली. आता हा ब्लाऊज काढायचा आणि आता असा गोल शेप देऊन घ्यायचा. बघा आता जशी आपण रेश मारली तसं हे कटिंग करून घ्यायचं. तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. आणि जे नवीन असते ना त्यांनी काय करायचं, गोट घालायच्या आधी अशी पूर्ण ह्याला अशी टिप मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, हे कटिंग केल्यानंतर हे असं होतं ना, हे दोन्ही जॉईंट व्हावेत म्हणून, म्हणजे गोट घालताना हे एकत्र यावे म्हणून टिप मारून घ्यायची अशा प्रकारे. म्हणजे गोट घालताना आतमधला कपडा सरकत नाही किंवा वरचा कपडा सरकत नाही म्हणून. त्यानंतर काय करायचं, दुसरा पार्ट आहे ना तो खाली ठेवायचा ना, आपण कट केलेला पार्ट आहे ना तो वरती ठेवायचा. आणि बरोबर जसा आकार येतो ना तशी आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची. तर बघू शकता दोन्ही पार्ट असे तयार आहेत. आता आपण ह्याला गोट घालून घेणार. त्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचे. हे मेन फॅब्रिक आपल्याला तिरकं कट करायचं, जेणेकरून शोल्डरमधून गळाना खाली सरकणार नाही. त्यासाठी इथं आपल्याला मेन फॅब्रिक तिरकं कट करून घ्यायचं. साधारण 1 ते 1.25 इंच अशी लेंथ ठेवायची अशा प्रकारे. काय करायचं, हे जॉईन करून घ्यायचं दोन्ही पण. जर जास्त झालं असेल तर ते कट करून घ्यायचं. आणि ह्याच्यावरून अशी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. आता हे दोन्ही फॅब्रिक सेम करायचे. जो हा साईडचा भाग राहिला ना तो कट करायचा. त्यानंतर आपल्या हे घ्यायचं गोट घालण्यासाठी कपडा. आणि हे आहे ना हे असं करून इथून स्टार्ट करायचं. थोडंसं पुढं सोडायचं. इथून स्टार्ट करायचं. पूर्ण गोल राऊंड करून घ्यायचं. हे अशा प्रकारे झालं आहे. आता इथं ना इथून कट करायचं, इथून कट मारायचं. इथं पण साधारण अर्धा इंच पुढे सोडायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं असं त्यानंतर आपल्याला इथं थोडं कट लावायचे, जेणेकरून गोल शेप नीट येईल. त्यासाठी जे बाहेर कपडा आहे ना तिथे कट मारायचा अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, ही जो पार्ट सोडला आहे अर्धा इंच तो आतमध्ये असं रुमडायचा आणि ही अशी शिलाई मारायची. इथं दाबटीप देऊन घ्यायची. हा भाग आतमधला भाग आत घालायचा आणि हे त्याच्यावरून, म्हणजे गोट परफेक्ट येतो. पुन्हा गोट हा असा घालून घ्यायचा. तर बघू शकता गोट एकदम नाजूक आलेला आहे. त्यानंतर आपण जो हा ओपन पार्ट सोडला आहे ना तर ह्याचं काय करायचं सांगते. एकदम खाली इथे एक रेष मारून घ्यायची आणि एकदम वरती सेंटरला इथे एक रेष मारून घ्यायची. त्यानंतर हा दोन्हीचा मध्य काढायचा असा आणि इथे एक पॉईंट मारायचा. त्यानंतर ह्या रेषेचा आणि ह्या रेषेचा मध्य काढून इथे एक पॉईंट मारायचा. त्यानंतर वरती ह्या रेषेचा आणि ह्या रेषेचा मध्य काढून इथे एक पॉईंट मारायचा. तर आपल्याला इथं त्रिकोण तयार करायचे आहेत. इथे दाबटीप मारून घ्यायची. इथं त्रिकोण बनवायचा. त्याच्यानंतर इथं सरळ शिलाई घ्यायची ह्या पॉईंटपर्यंत आणि ह्या पॉईंट कशा आल्यानंतर इथं पुन्हा एक त्रिकोण घ्यायचा. त्यानंतर परत इथं अशी सरळ रेष मारायची. नंतर इथे एक त्रिकोण घ्यायचा. ते पूर्ण असंच करून घ्यायचं. हे झालं अशा. त्यात पार्ट 1 कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.